अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालंय। शनिवारप्रमाणे रविवारी रात्री देखील अमरावतीसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी आणि वादळीमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला। विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती। त्यानुसार नागपूर तसेच अमरावती विभागात रविवारी सायंकाळी वातावरणात अचानक बदल होऊन काही काळ सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसला। केवळ नागपूर आणि अमरावतीच नव्हे तर गोंदिया, भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस झाला। मंगळवारपर्यंत पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। सोमवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात नागपूरमध्ये 2.3 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर गोंदिया जिल्ह्यात 4.4 मिलीमीटर, यवतमाळमध्ये 4 मिलीमीटर आणि अमरावती जिल्ह्यात 7 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। या अवकाळी पावसामुळे शेती आणि फळबागांचं सर्वाधिक नुकसान झालंय। मात्र या पावसामुळे वातावरणात हलक्या स्वरूपात गारवा निर्माण झाला आहे। पावसासोबतच विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यामुळे अमरावतीत नागरिकांचे प्रचंड हाल झाले। शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता। अतिवृष्टीमुळे काही शेतकऱ्यांच्या उर्वरित गहू, संत्रा, कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं।